नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपण आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको येथे ITIच्या तुम्हाला तब्बल 2623 पोस्ट पाहायला मिळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त महावितरण मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाडिस्कम येथे तुम्हाला ITIच्या विद्युत सहाय्यक या पोस्टसाठी 5386 पदे पाहायला मिळत आहे. तर इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या दोन्ही ट्रेडचे विद्यार्थी महावितरणसाठी इलिजिबल आहेत आणि त्याचप्रमाणे महापारेषण मध्ये फक्त इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी इलिजिबल आहेत. हा विद्यार्थी मित्रांनो, ही तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि या गोल्डन अपॉर्च्युनिटी मधून थोडीशी भर म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक सिलेक्शन वाली टेस्ट सिरीज धमाका आणलेली आहे. तर सिलेक्शन वाली टेस्ट सिरीज याच्यामध्ये काय काय असणार आहे सर्व मी माहिती तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सिलेक्शन वाल्या टेस्ट सिरीज मुळे खरंच तुमचं सिलेक्शन होईल का, तर तुम्ही टेस्ट सिरीज दिल्याच्या नंतरच तुम्हाला समजणार आहे. आणि आता सिलेक्शन होणारच. टेस्ट सिरीज कशी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. कारण सबस्क्राईब केल्याच्यामुळे काय होते, तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट आपण तुमचा पूर्ण सिलेबस महापारेषण आणि महावितरणचा कंप्लीट करून दिलेला आहे. एकदा जाऊन व्हिजिट करा. 100 क्लासेस झालेले आहे आणि टोटल सिलेबस कंप्लीट करून दिलेला आहे. चला, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न गमावता तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. वाटलंच तर घ्या, काही जबरदस्ती नाही घेतली तरी चालेल, मात्र व्हिडिओ पूर्णपणे बघा. वाटेल तर घ्यायची, नाही घेतलं तर एकदम माफक दर आहे. दर सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, आता प्रत्येक गोष्ट मी यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. चला, आता इथे लिहिलेलं आहे मी नेक्स्ट आता नाही तर कधीच नाही. का बरं आता नाही तर कधीच नाही? कारण ही वेळ कशाची विद्यार्थी मित्रांनो, ही वेळ आहे खरी अभ्यासाची. जर तुम्ही आता जर अभ्यास केला नाही, अभ्यास केल्याच्या नंतर मेन महत्वाचं असते तुम्हाला टेस्ट सिरीज देणं. टेस्ट सिरीज जेवढं तुम्ही द्याल ना, आणि कारण टेस्ट सिरीज देताना तुम्हाला नाही प्रश्न माहित राहत नाही उत्तर माहित राहत, तुम्हाला फक्त काय माहित राहते, टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न पाहायचा आणि ऑप्शन पाहायचा आणि त्यानंतर टिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या आन्सर शीट मध्ये आन्सर मॅच करायचे. जेव्हा आन्सर मॅच होईल म्हणजे तुम्ही तुमची अभ्यासाची लेवल चेक करू शकता टेस्ट सिरीज मुळे. म्हणजे महापारेषण आणि महावितरण मध्ये विद्युत सहायक या पदाकरिता परीक्षेच्या आधी जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल ना, तर टेस्ट सिरीज अत्यंत महत्वाची ठरणार आहे. तर इथे लिहिलेलं सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल नॉलेज बाय सचिन सर. ओके, तर चला, महापारेषण महावितरण विद्युत सहायक साठी सिलेक्शन वाली टेस्ट सिरीज आणि जी आपली टेस्ट सिरीज आहे ती कोणत्या पॅटर्न नुसार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा महत्वाचा पॉइंट ठरणार आहे. तर ती ही टेस्ट सिरीज आहे तुमच्यासाठी कोणत्या पॅटर्न नुसार, तर एकदम IBPS पॅटर्न नुसार तुमच्यासाठी ही टेस्ट सिरीज आहे. तर महापारेषण आणि महावितरणचे जेवढी माझे विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्युत सहायक साठी सिलेक्शन वाली टेस्ट सिरीज IBPS पॅटर्न नुसार आहे. कोणत्या पॅटर्न नुसार, तर IBPS पॅटर्न नुसार. काय काय 8 फुल लेंथ टेस्ट सिरीज पेपर मिळतील तुम्हाला. म्हणजे 8 फुल लेंथ टेस्ट म्हणजे 130 प्रश्न, 50 प्रश्न टेक्निकलचे असतील, 20 प्रश्न त्यामध्ये मराठी, 20 प्रश्न त्यामध्ये गणित आणि 40 प्रश्न रिझनिंग. असे तुम्हाला 130 प्रश्न 150 मार्कासाठी असे 8 पेपर मिळतील विद्यार्थी मित्रांनो. आणि 10 शॉर्ट लेंथ टेक्निकल टेस्ट, याच्यामध्ये 10 प्रश्न एका पेपर मध्ये असतील. यावर काम सुरू आहे, आपलं वर्क सुरू आहे. हे 10 जे शॉर्ट लेंथ टेक्निकल टेस्ट आहे ते तेवढे इम्पॉर्टन्स नाही, परंतु ज्या 8 फुल लेंथ टेस्ट आहे ना, त्या अत्यंत तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं हे जे महत्वाचं आहे, 8 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मिळेल. त्यानंतर 10 शॉर्ट लेंथ टेस्ट टेक्निकल टेस्ट. त्यानंतर प्रत्येक पेपरची उत्तरपत्रिका तुम्हाला मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये आहे. हा एक महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे की पोरांना प्रश्न पडतो की सर पेपर तर आमचा इंग्रजी आणि मराठीमध्ये येणार, मग तुम्ही जर आम्हाला इंग्रजीमध्येच प्रश्न प्रोव्हाइड केले तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचा ऍडव्हान्टेज तुमचा या टेस्ट सिरीज मध्ये आहे की तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये ना प्रत्येक प्रश्न तुम्हाला मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये मिळेल. म्हणजे डाव्या बाजूने जर इंग्रजीमध्ये प्रश्न लिहिला असेल तर उजव्या बाजूने त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं राहील. म्हणजे प्रश्न तुम्हाला मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये मिळणार आहे. पहिला टेस्ट पेपर एकदम मोफत मिळेल. हा एक चांगला ऍडव्हान्टेज आहे तुमच्यासाठी. घ्या अथवा नका घेऊ, डिपेंड करते तुमच्यावर. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जो फर्स्ट पेपर आहे ना, फर्स्ट पेपर तुम्हाला एकदम काय मिळणार आहे, मोफत मिळणार आहे. मग सर मोफत कसा मिळेल, तर एक व्हॉट्सअप नंबर आहे, तो तुम्हाला नेक्स्ट स्लाइड वरती मिळेल. तर त्या व्हॉट्सअप नंबर वरती तुम्हाला मेसेज करायचा की सर मला डेमो पेपर फ्री म्हणून द्या. तर फर्स्ट पेपर तुम्हाला फ्री म्हणून मिळेल. तो पेपर तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर त्याची आन्सर की मिळेल, आन्सर शीट मिळेल आणि ते व्हॉट्सअप वरती मेसेज केल्यावरती मिळून जाईल. तो एकदम फ्री राहील, कुठलाही
प्रकारचा तुम्हाला चार्जेस द्यायची गरज नाहीये. अभ्यासासाठी पहिला पेपर एकदम डेमो म्हणून फ्री म्हणून मिळेल. ओके, चला. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त आता मी तुम्हाला महापारेषण आणि महावितरणवाले टेस्ट सिरीजचे फायदे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज दिल्यामुळे काय होते, तुमचा सराव वाढतो, तुमची स्मरणशक्ती जी असते तिचा तुम्ही वापर करून योग्य ते उत्तर काढू शकता. चुकलं तर चालेल, चुकलं तर चुकू द्यायचं, परंतु एक्झाम मध्ये चुकणार नाही. हे याच्यामुळे हे टेस्ट सिरीजचे अनेक फायदे असतात. सिलेक्शनामध्ये एक स्टेज तुम्ही समोर जाता. महापारेषण महावितरण विद्युत सहाय्यकसाठी सिलेक्शनवाले टेस्ट सिरीज IBPS पॅटर्न नुसार सर्व मी तुम्हाला सांगितलं. यामध्ये महत्वाचं लिहिलंय की व्हॉट्सअप नंबर काय आहे, तर व्हॉट्सअप नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा ऑफिसचा नंबर आहे. 8483040948 DK सर हँडल करतात. या नंबरवरती मेसेज करायचा की सर आम्हाला डेमो पेपर फ्री म्हणून द्या. जे विद्यार्थी ऑलरेडी जुळलेले आहेत त्यांना मेसेज करायची गरज नाही आहे, त्यांच्याकडे सर्व मटेरियल्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे मटेरियल नोट्स आपण ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करीत असतो. तर तुम्हाला जर वाटत असेल तर हा नंबर सेव्ह करून घ्या. नंबर स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला, 8483040948. या कॉर्नरमध्ये तुम्हाला हा नंबर दिसत असेल. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे की सर आम्हाला पहिला पेपर डेमो पेपर म्हणून द्या. ओके, या नंबरवरती मेसेज करायचा. सर तुम्हाला फ्री पेपर, पहिला पेपर ॲज अ फ्री पेपर म्हणून तुम्हाला डेमो पेपर देईल. नंतर तो पेपर देऊन बघायचा. तुम्ही नवीन जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांना इच्छुक आहेत की नाही सर आम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची आहे, तर तुम्ही नक्की घेऊ शकता. ओके, कोणत्या पोस्टसाठी वारंवार सांगतो, विद्युत सहाय्यक या पोस्टसाठी. ओके, चला नेक्स्ट बघा, पेपर पॅटर्न तुम्हाला सर्वांना माहित आहे, पेपर पॅटर्न महाट्रान्सकोचा. आणि अशाच प्रकारे आपण पेपर तुमचा फ्रेम केलेला आहे. या पॅटर्न नुसारच तुमचा पेपर फ्रेम केलेला आहे. बघा, टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न 110 मार्कासाठी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट ऑफ रिझनिंग बघा 40 प्रश्न 20 मार्कासाठी. ऍप्टिट्यूड बघा 20 प्रश्न 10 मार्कासाठी. मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्कासाठी. असे 130 क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, 150 मार्कासाठी असणार आहे. आणि टेस्ट सिरीज तुमच्या पेपरमध्ये आणि तुमच्या येणाऱ्या महावितरण आणि महाट्रान्सकोच्या एक्झाम मध्ये अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ओके, चला. 120 मिनिटाचा तुम्हाला ही टेस्ट सिरीज देत असताना 120 मिनिटाचा वेळ लावूनच टेस्ट सिरीज द्यायची आहे. ओके, चला. एकदा फी स्ट्रक्चर बघून घ्या. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मिळालेला आहे, कशी घ्यायची ते सुद्धा सांगितलं आहे. तर फी स्ट्रक्चर ठेवली होती विद्यार्थी मित्रांनो 500 रुपये, परंतु 500 रुपये हे जास्त होतात. त्याच्यामुळे याच्यावर किती रुपये ऑफ दिला आहे, तर तुम्हाला 50% ऑफ दिला आहे. आणि फी किती ठेवली आहे, फक्त 250 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो 250 रुपयामध्ये जर तुम्हाला 8 पेपर जर द्यायला मिळत असेल ना, तर 200 रुपये काही खूप नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देऊ शकता 250 रुपये. तर 250 रुपये सुद्धा तुम्हाला, मला असं वाटलं टीम म्हणे की 250 रुपये ठीक आहे, पण यावर सुद्धा मी तुम्हाला आणखी कमी करून दिलेले आहे. फी स्ट्रक्चर 250 रुपये. मला असं वाटलं का आपले विद्यार्थी आहे त्याच्यामुळे मी पुन्हा फी स्ट्रक्चर कमी केला नाही. 250 रुपये फी न ठेवता अगेन 20% ऑफ दिला. आणि फक्त किती रुपये फी आहे विद्यार्थी मित्रांनो, 200 रुपयामध्ये तुम्हाला 8 फुल लेंथ टेस्ट पेपर मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही संवाद सुद्धा साधता येईल तुम्हाला, आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे इझिली या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून शकते. ओके, तर ही होती विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी टेस्ट सिरीज आणण्याची प्रक्रिया. ओके, सर्वांना कळलं असेल. जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर या नंबरवरती मेसेज करायचा. शुल्लकचा दर आहे 200 रुपये, काही खूप असं रक्कम ठेवली नाही विद्यार्थी मित्रांनो. 8483040948 या नंबरवरती व्हॉट्सअपवर मेसेज करायचा. आणि मेसेज केल्याच्या नंतर सर मला पहिला पेपर ॲज अ फ्री पेपर फ्री मिळेल, तो डेमो म्हणून घ्यायचा. तुम्ही तो सॉल्व्ह करून बघायचा. सॉल्व्ह केल्याच्या नंतर जर चांगली वाटली तर घ्यायची, नाहीतर नाही घेतली ते चालेल, परंतु अभ्यास मात्र सातत्यानं करत राहायचं. आणि टेस्ट सिरीज तुम्ही माझी घ्या, कोणाची घ्या, पण तो टेस्ट सिरीजनेच तुम्हाला एक्झामच्या आधी एक्झाम द्यायची आहे आणि नंतरच एक्झाम मध्ये बसायचं आहे. ओके, तर ही टेस्ट सिरीज होती तुमच्याकडे इथं आणलेली आहे. ज्याला असं वाटत असेल की टेस्ट सिरीज घेतली पाहिजे त्याने या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा. आणि हा ऑफलाईन आहे, हे महत्वाचं आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे ही ऑफलाईन आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मी स्वतः क्वेश्चन तयार केलेले आहेत. ऑफलाईन मध्ये मी एक एक प्रश्न मी स्वतः टाकलेला आहे. म्हणजे विचार करा, तो एक स्वतः मी पेपर तयार करून टायपिंगला दिलेला होता. म्हणजे ऑफलाईन आहे. म्हणजे एक पेपर जो तुम्हाला PDF मिळेल ते PDF मध्ये तुम्ही बघून घ्या. पहिला पेपर मिळाल्याच्या नंतर ऑफलाईन आहे, म्हणजे ऑफलाईन द्यायची आहे तुम्हाला. त्यासाठी आन्सर शीट सुद्धा मिळेल, आन्सर की सुद्धा मिळेल आणि पेपर मिळेल. अशा 3 गोष्टी तुम्हाला एका पेपरवर मिळतील. ओके, हे ऑफलाईन आहे हे सुद्धा क्लिअर असायला पाहिजे. नाही तर सर तुमची ॲप आहे का, आणि माझी ॲप वगैरे नाही मित्रांनो.
ओके, तर हे लक्षात ठेवायचं. आणि ऑफलाईनच आहे. मी स्वतः मेहनत करून प्रश्न काढलेले आहे. कॉपी पेस्टवाला आपला सिस्टम नाही आहे. कॉपी केला आणि पेस्ट केला, इकडले प्रश्न घेतले, तिकडले प्रश्न घेतले आणि त्या ॲपमध्ये टाकले. आपला तसा सिस्टम नाही आहे. मी स्वतः मेहनत केली आहे. मी खूप साऱ्या एक्झाम दिल्या आहे. तर मला आयडिया आहे की कसल्या प्रकारचा एक्झामिनर फ्रेम करू शकतो. त्या प्रकारे मी तुमचे पेपर बनवलेले आहे. एकदा व्हिजिट मात्र नक्की करायची. पहिला पेपर घ्या, वाटलंच तर नंतरचे पेपर घ्यायचे, नाहीतर नाही घेतले तरी चालेल. मात्र अभ्यास मात्र सातत्यानं करत राहायचा. ओके, चला तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय. टेलिग्राम चॅनलवरती जुळायचं विसरायचं नाही. चला भेटूया, बाय.